ओके, लेट्स सी. आज आपण ट्रिक बघणार की जसं वर्ब वरून टेन्स ओळखायचे कसे. आता बघा, लक्षात ठेवा, टेन्स ओळखण्यासाठी तुम्हाला वर्ब महत्वाचं पाहिजे. जसं की ज्या वर्ब मध्ये, ज्या वाक्यामध्ये जर V1 असेल किंवा V5 असेल, बघा काय म्हणतोय मी, V1 असेल किंवा V5 असेल, ते वाक्य आपलं कोणतं असेल गर्ल्स बॉईज? सिंपल प्रेझेंटचं असेल. कोणतं असेल ते वाक्य आपलं? सिंपल प्रेझेंट टेन्स. त्याच्यानंतर जर वाक्यामध्ये V2 असेल, काय असेल? जर वाक्यामध्ये V2 असेल तर ते वाक्य आपलं कोणतं असेल? सिंपल पास्ट असेल. हे बघा, एक एक वर्ब वरून आपण वाक्य ओळखू शकतो. सिंपल पास्ट टेन्स असेल. त्याच्यानंतर ज्या वाक्यामध्ये V3 असेल, V3 बघा, थर्ड फॉर्म ऑफ वर्ब असेल, तर तो वाक्य आपलं कोणतं असेल माहितीये का? ऑल परफेक्ट टेन्स असेल. कोणतं असेल? ऑल परफेक्ट टेन्स. तुम्हाला ते सांगतो मी, 2 मिनिटं. हे बघा, ऑल परफेक्ट टेन्स. आता त्याच्यानंतर ज्याच्यामध्ये आपल्याला V4 असेल ते कोणतं वाक्य असेल? ऑल कंटिन्युअस टेन्स. कोणते सेंटेन्स असेल ते आपले? ऑल कंटिन्युअस टेन्स असतील. सगळ्यांना परिचय या गोष्टीचा. म्हणजे बघा, आता आपण काय म्हणतोय, V1, V2, V3, V4 वरून. आता बघा, परफेक्ट आणि कंटिन्युअस. हे बघा, अॅमिजर सोबत V4 आलं, प्रेझेंट कंटिन्युअस. वॉज वर सोबत V4 आलं, पास्ट कंटिन्युअस. त्याच्यानंतर शल सोबत V4 आलं तर काय माहितीये का? फ्युचर कंटिन्युअस. त्याच्यानंतर हॅव हॅज सोबत V3 आलं, प्रेझेंट परफेक्ट. हॅड सोबत V3 आलं, पास्ट परफेक्ट. आणि शल हॅव विल हॅव सोबत V3 आलं तर फ्युचर परफेक्ट. तर विद्यार्थी मित्रांनो, ही होती ट्रिक टेन्सची, जे पूर्ण 12च्या 12 टेन्स आपल्या याच्यात काय होतात? कव्हर होतात. चला, थँक्यू सो मच.